नमस्कार. नांदेड स्टार न्यूज चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज लोहा येथील ज्येष्ठ साहित्यिक शेषराव जाधव हे आपल्या नांदेड स्टार चॅनल आहेत. त्यांनी अनेक कथा कविता विशेष लिखाण केले आहे. साहित्याच्या माध्यमातून लोक चळवळ समाज प्रबोधनासाठी त्यांची लेखणी स्मरणीय आहे. येत्या काही दिवसातच त्यांचं जिंदगी कविता ए जिंदगी हे पुस्तक प्रकाशाच्या वाटेवर आहे. त्यानिमित्त त्यांच्याच भेटूया. सर नमस्कार. नमस्कार. सर आपला अल्प परिचय. मी शेषराव बळीराम जाधव, राहणार लोहा. विश्वनाथ नळगी विद्यालयामध्ये प्राथमिक शिक्षक होतो आणि मी आतापर्यंत बालसाहित्य, कथा, कविता, लेख विविध देवाळे अंकातून माझे पुस्तकं, परीक्षण, कथा, कविता, लेख प्रकाशित आहेत. सर आपली साहित्य चळवळ प्रेरणा कशी मिळाली? तसं म्हटलं तर मी इयत्ता 6वी आणि 7वी पासूनच हिंदीचे उपन्यास, मराठीमध्ये आपण ज्याला कादंबरी म्हणू, वाचत आलो आहे. आणि 10वी आणि 12वीचे शिक्षण झाल्यानंतर मी B.Edला लागलो आणि B.Edला लागल्यानंतर विश्वनाथ नळगी विद्यालयामध्ये शिक्षक या पदावर गेलो आणि जास्तीत जास्त मी हिंदी या भाषेमध्येच मी जास्त त्यावेळेस बोलत होतो. कॉलेजच्या जीवनामध्ये, विद्यार्थी जीवनामध्ये हिंदीचे साहित्य वाचत होतो. पण कालांतराने मी प्राथमिक शिक्षक नळगीमध्ये लागलो आणि नंतर मी मराठी वाचायला लिहायला लागलो. आणि मूळ म्हणजे माझं हिंदीचं जे उपन्यास वाचन आहे हेच माझी प्रेरणा या लिखाणामध्ये आहे. शिक्षक ते साहित्य वाटचाल करताना आपले आतापर्यंत कोणते पुस्तक प्रकाशित झाले आहेत? माझे आतापर्यंत चरित्राचे 8 पुस्तकं, आनंद नगरी बालगीत संग्रहाला महाराष्ट्र राज्याचा पुरस्कार मिळालेला आहे. अटक मटक हे बालगीत संग्रह आहे. आला माझा घोडा हे सुद्धा बालगीत संग्रह आहे. बालगीत संग्रह लिहिता लिहिता मी काही कथा संग्रह, कथा लिहिल्या पेपरमध्ये, काही ललित लिहिलं. विशेषतः सत्यप्रवाहामध्ये माझे कथा आले. त्यानंतर उद्याच्या मराठवाड्यामध्ये माझे ललित लेखन आले. मराठी लेखन करता करता मी नंतर म्हणजे गत वर्षी इन्कलाब पब्लिकेशन मुंबईद्वारा हिंदीच्या कविता संग्रहासाठी प्रकाशन त्यांचं प्रसिद्ध होत असते. इन्कलाब पब्लिकेशन मुंबईद्वारा याच्यामध्ये मी 2 हिंदीच्या कविता वाट लावल्या. त्याच्यामध्ये 2 हिंदीच्या कविता माझ्या आल्या आणि हीच माझी प्रेरणा हिंदी कविता लिहिण्यामध्ये झाली. आणि मी हे सामाजिक विषय घेऊन आपल्या जीवनाविषयी चिंतन मनन जे माझ्या डोक्यामध्ये होतं, हिंदीचं जे सुप्त हिंदीचे शब्द होते ते वाचनामध्ये माझे हिंदी कादंबरीमध्ये जे आलेले होते, त्याला कुठंतरी ह्या हिंदीच्या लेखनातून, हिंदीच्या कवितेतून मला प्रेरणा मिळाली आणि मी हिंदी कविता संग्रह लिहायला सुरुवात केली. आणि पाहता पाहता 2 महिन्यामध्ये मी हिंदीचे कविता लिहिलो आणि इन्कलाब पब्लिकेशनला पाठवलो. तिथं 2 पुस्तकामध्ये कविता प्रकाशित झाले आणि तीच माझी या कविता आहे जिंदगी या पुस्तकाची प्रेरणा झाली. आणि माझ्या कविता आहे जिंदगी हिंदी कविता संग्रहाचं पुस्तक प्रकाशित झालं. आणि यांचं प्रकाशन 3/3/2024 रोजी गंगाखेड या ठिकाणी होत आहे. आणि हे या गोष्टीचा मला विशेषतः आनंद आहे. सर आपलं कविता ए जिंदगी या साहित्यातून काय संदेश द्याल? कविता या जिंदगीतून मला एवढा संदेश द्यायचा आहे की आपल्या जीवनामध्ये खूप काही सुख दुःख येत असते, परेशानी येत असते, हाल अपेष्टा येत असतात. आणि हाल अपेष्टा, त्यानंतर परेशानी, त्यानंतर एक करायला गेलो तर एक होते आणि जे मनामध्ये जी गोष्ट होत नाही ती होऊन जाते. आणि आपल्या जिंदगीमध्ये किंवा आपल्या या जीवनामध्ये हाल अपेष्टा, सुख दुःख ह्या गोष्टी होतच राहतात. आणि या सुख दुःख आणि जीवनाच्या या हाल अपेष्टा परेशानीमधून
ते शब्द रूपामध्ये कुठंतरी द्यावं असं माझी इच्छा झाली आणि मी हिंदीची कविता ही जिंदगी या पुस्तकाचं माझं लेखन झालं आणि पुस्तक सुद्धा प्रकाशन आता होत आहे. सर, आपण गेल्या 20 ते 25 वर्षात साहित्य लिखाणातून समाज प्रबोधन व लोक जनजागृती करतात. आपलं मराठी भाषेवर प्रबोधन सुद्धा हिंदी भाषेत एक जिंदगी कविता एक संदेश दिला. याबद्दल आपले नांदेड स्टार चॅनल ऋण करतो. सर, शेवटचा प्रश्न आहे की आपण आतापर्यंत पुरस्कार कोणते मिळाले? मला सर 2001 मध्ये महाराष्ट्र राज्याचा आनंद नगरी या बालगीत संग्रहाला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. विलासराव देशमुख यांच्या हस्ते मी ते पुरस्कार मी स्वीकारला 2001 मध्ये. हा माझा आनंदनगरी या बालगीत संग्रहाला मिळाल्याचा या संग्रहाला जे राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला याचा आनंद होताच. त्याचबरोबर इतर मी पुस्तकाला माझ्या असे 8 की 9 पुस्तकाला पुरस्कार मिळालेले आहेत. अटकमटक असो, त्यानंतर आनंदनगरी असो, आला आला माझा घोडा असो, या बालगीत संग्रहाला विशेष अशा पेपरवाल्याने दखल घेतली, मीडियावाल्याने दखल घेतली आणि माझा जे साहित्य प्रवास या पेपरच्या दखलीमुळे पुढं सुरू आहे आणि सुरू राहणार आहे. तर आगामी इच्छिणाऱ्या कविता ए जिंदगी प्रकाशनिमित्त नांदेड स्टार व सर्व साहित्य रसाने हार्दिक शुभेच्छा. सर, एक संदेश द्या, काय सांग? सर, मी सर्व साहित्यिकांना, नवोदित साहित्यिकांना एवढंच संदेश देऊ इच्छितो की त्यांनी वाचन केलं पाहिजे. मग ते वर्तमानपत्री लेखन असो, पुस्तकाचं लेखन असो, जी गोष्ट तुम्हाला शिकायची आहे, की ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला पुढे जायचं आहे त्या क्षेत्राचा आपण